नमस्कार मित्रहो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपले सर्वांचं स्वागत आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत की एखाद्या राजकीय पक्षाला झुरळ ही निवडणूक चिन्ह मिळू शकते का, हा आपला पहिला प्रश्न आहे. आणि मग निवडणूक आयोगाचे नेम काय सांगतात, हा दुसरा प्रश्न आहे. आणि या अनुषंगाने राज्यशास्त्राचं विद्यार्थ्यांना आपण तपासून पाहिलं पाहिजे. कारण कॉक्रोच पार्टी ही जंतर मंतरवर आंदोलन करते, ती आता पुण्यामध्ये सुद्धा आंदोलन करते आणि फार कमी वेळामध्ये ती सोशल मीडियाच्या माध्यमातून जनसामान्यांच्या हृदयावर राज्य करते आहे. योगायोगाने भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून समाज माध्यमावर उदयास आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीला अत्यंत कमी कालावधीमध्ये तरुणांचा मोठा पाठिंबा मिळाला. भविष्यात ही पार्टी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. अर्थातच कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी या चर्चांना अद्याप कोणताही दुजोरा दिलेला नाही. हा कोणताही राजकीय पक्ष नसून फक्त तरुणांचा एक दबावगट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर कॉक्रोच जनता पार्टीने भविष्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना झुरळ हे पक्षचिन्ह म्हणून मिळू शकते का, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. हा प्रश्न चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे आणि त्याविषयी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. मित्रहो, बेकारी प्रचंड वाढलेली आहे. तरुण दिशाहीन अस्वस्थतेमध्ये आहे. कारण नीटचा गैरप्रकार, लातूर पॅटर्न आणि मग सीबीएसई परीक्षेतील गैरप्रकार, ह्या सगळ्याचा परिणाम बेकारी आणि यातून तरुणांची झालेली अस्वस्थता, यामुळं न्यायाधीश सूर्यकांत यांनी कॉक्रोच शब्द उच्चारला आणि त्याचा निषेध म्हणून ही पार्टी पुढे आली. 6 जून रोजी कॉक्रोच जनता पार्टीने नवी दिल्लीत जंतर मंतर मैदानावर आंदोलन केलं. नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी आणि तरुणांनी या आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता. या आंदोलनादरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी तरुणांनी झुरळाच्या प्रतिमेचा वापर केला. आंदोलनस्थळी तरुणांनी धर्मेंद्र प्रधान मंत्रिपदाचा राजीनामा द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. तसेच आंदोलनात जय भीम आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने घोषणाही देण्यात आल्या. समाज माध्यमावर सुरू झालेली ही चळवळ आता थेट रस्त्यावर उतरल्याने भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. पण निवडणूक चिन्हाबाबत नेम काय सांगतात हे आपण प्रामुख्याने आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कॉक्रोच जनता पार्टीने भविष्यात निवडणूक लढवण्याची तयारी दर्शविल्यास त्यांना झुरळ हे चिन्ह मिळू शकते का, असे अनेक प्रश्न समाज माध्यमावर विचारले जात आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हाचं वाटप केलं जाते. तसेच मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांच्या उमेदवारांना त्यांच्या संबंधित पक्षाचे राखीव चिन्ह दिले जाते. उदाहरणार्थ भारतीय जनता पार्टीला कमळ तर काँग्रेसला हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह देण्यात आलेली आहे. मात्र मान्यता न मिळालेल्या नोंदणीकृत पक्षांना किंवा अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडे असलेल्या यादीतून स्वतंत्र चिन्ह दिले जाते. विशेष बाब म्हणजे हे उमेदवार किंवा पक्ष यादीतील आपापल्या पसंतीच्या चिन्हाची मागणी करू शकतात, परंतु त्यांना तेच चिन्ह मिळेल याची कोणतीही हमी नसते. कारण निर्वाचन आयोग त्यांच्या यादीनुसार त्या गोष्टी करत असते. निवडणुकीसाठी कोणकोणत्या चिन्हांची परवानगी आहे, हाही प्रश्न समाज माध्यमावर विचारला जातो. निवडणूक आयोगाकडून वारंवार मुक्त चिन्हांच्या यादीत सुधारणा केली जाते. त्यात प्रामुख्याने फळे, भाज्या, घरगुती वापराच्या वस्तू, शेतीची अवजारे, खेळाचे साहित्य इत्यादींच्या चिन्हाचा समावेश असतो. 23 मे 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या ताज्या यादीमध्ये एकूण 184 चिन्हांचा समावेश आहे. यामध्ये एअर कंडिशन, फुगा, डोरबेल, कचरापेटी, तवा, फणस आणि द्राक्ष यासारख्या चिन्हांचा समावेश आहे. याशिवाय पाणी तापवण्याचे कॉईल, दरवाजाची कडी,
मिक्सर, टूथब्रश आणि टीव्ही रिमोट यासारख्या घरगुती वस्तूंचाही त्यामध्ये समावेश आहे. खाण्यापिण्याच्या पदार्थामधील विविध फळांसह पालेभाज्या, केक आणि चॉकलेट यासारखी चिन्हेही या यादीमध्ये आहेत. एकाच चिन्हाबाबत राज्याचे वेगवेगळे नियम का? निवडणूक आयोगाच्या नियमानुसार काही चिन्ह विशिष्ट राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश वगळता इतर सर्व ठिकाणी मुक्तपणे वाटप केली जाऊ शकतात. उदाहरणार्थ सफरचंद हे चिन्ह अरुणाचल प्रदेश, आसाम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, सिक्कीम, त्रिपुरा, पॉंडिचेरी, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक ही राज्य वगळता इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधील कोणत्याही पक्षाला किंवा अपक्ष उमेदवाराला दिले जाऊ शकते. त्यामागचं कारण म्हणजे या राज्यामध्ये ही चिन्ह आधीच तिथल्या एखाद्या मान्यताप्राप्त प्रादेशिक पक्षाला राखीव स्वरूपात देण्यात आलेली असते. याचा अर्थ असा की दोन वेगवेगळ्या राज्यातील मान्यताप्राप्त पक्ष एकच निवडणूक चिन्ह घेऊ शकतात आणि त्यावर कोणतीही बंदी नसते, कारण हे पक्ष सामान्यतः एकमेकाविरोधात निवडणूक लढवत नसल्याने मतदारांमध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता कमी असते आणि म्हणून अशा पद्धतीने ते दिलं जाते. पण आता आपल्या समोरचा प्रश्न काय आहे, तर झुरळ हे निवडणूक चिन्ह होऊ शकते का? वन्यजीव प्रेमींनी केलेल्या अनेक याचिका आणि विरोधानंतर 1990च्या दशकात निवडणूक आयोग याने प्राण्यांचे निवडणूक चिन्ह वाटप करणे बंद केले होते. माजी केंद्रीय मंत्री व पीपल फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या संस्थापक मेनका गांधी यांनी आपल्या अधिकृत संकेतस्थळावरील एका लेखात या निर्णयामागील कारण स्पष्ट केलेलं आहे. त्यांच्या मते 1989 मध्ये झालेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाला कोंबडा हे निवडणूक चिन्ह देण्यात आले होते. त्यावेळी निवडणूक प्रचारासाठी हजारो जिवंत कोंबड्यांना वेगाने जाणाऱ्या वाहनांच्या टपावर अतिशय निर्दयीपणे बांधण्यात आले होते. त्यामुळे अनेक कोंबड्यांचा तडफडून मृत्यू झाला होता. निवडणुकीच्या काळात दररोज संध्याकाळी तामिळनाडूतील रस्त्यावर मृत कोंबड्यांचा खच पडलेला दिसायचा. यावर अनेकांनी टीकेची झोड उठवल्यानंतर पुढे निवडणूक आयोगाने प्राण्यांच्या चिन्हावर कायमची बंदी घातली आणि मग आपण पाहतो की हे अशा पद्धतीने प्राणी निवडणूक चिन्ह देणं बंद झालं. पण हत्ती हे निवडणूक चिन्ह अपवाद कसे? आता निवडणूक आयोगाने प्राण्यांच्या चिन्हावर बंदी घालण्यापूर्वीच उत्तर प्रदेशामध्ये मायावती यांच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली होती आणि त्यांना हत्ती हे निवडणूक चिन्ह मिळाले होते. त्यामुळे हा पक्ष या नियमातील काही अपवादांपैकी एक मानला जातो. या दरम्यान निवडणूक चिन्ह म्हणून प्राण्यांचे वाटप न करण्याची निवडणूक आयोगाची सध्याची भूमिका लक्षात घेता भविष्यात कोणत्याही पक्षाने किंवा संघटनेने झुरळ हे चिन्ह मागितले तरी ते मंजूर होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. त्यामुळे सध्या चर्चेत असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीने भविष्यात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना झुरळ हे अधिकृत चिन्ह मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे दिसून येत आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतं? जे जयललितांनी कोंबड्यांचा वापर अशा पद्धतीने केला, त्यामध्ये कोंबड्या मारल्या गेल्या, कोंबड्या लोकांना खाऊ घातल्या गेल्या, पण झुरळाचं तसं नाही आणि म्हणून या अनुषंगाने निर्वाचन आयोगाने विचार केला पाहिजे का? आपल्याला काय वाटतं? आपण कॉमेंट करून कळवावं. या चॅनलवर नवीन याला चॅनल सबस्क्राईब करावं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.